या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे, एक मल्टीब्रँड शोरूम। आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक, गाळा नंबर 1314, महात्मा फुले पुतळ्या शेजारी, नामको बँकेसमोर, सिन्नर, नाशिक। तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शनिवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेत 42 प्रभागातील 120 जागांसाठी एकूण 25,230 पैकी 20,927 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 82.94% मतदान झाले आहे। त्यात शास्त्रीनगर लोणारवाडी येथे सर्वाधिक 92.74% इतके, तर ठाणगाव येथे सर्वात कमी 73.57% मतदान झाले असून सोमवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सिन्नर तहसीलला मतमोजणी प्रक्रिया पार पडली। तालुक्यात 12 ग्रामपंचायतींसाठी शनिवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:30 वाजता मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली। सध्या शेतीत सोंगणीचे काम सुरू असल्याने मतदान करून कामावर जाण्यासाठी शेतकरी वर्गांसह मजुरांनी मतदानासाठी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या। स्थानिक पातळीवरील निवडणुका व उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे मतदानाचा टक्का वाढला। मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर लगेच गाव पातळीवरून सीलबंद मतपेट्या तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्या। संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी 6 निवड अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती। सोमवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेपासून तहसील कार्यालयात मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला। 6 टेबलवर 7 फेऱ्यांमध्ये 12 गावची मतमोजणी पूर्ण करण्यात आली। मतमोजणी केंद्र परिसरात उमेदवारांनी नेमून दिलेल्या प्रतिनिधी व्यतिरिक्त अन्य कुणालाही प्रवेश दिला गेला नाही। प्रभागनिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे होती। टेंभुरवाडी येथे 86.84%, डुबेरवाडी येथे 85.26%, कीर्तांगळी येथे 86.24%, कारवाडी येथे 87%, लोणारवाडी येथे 92.74%, नांदूर शिंगोटे 78.14%, पाटपिंपरी 86.76%, शहा येथे 85.62%, तर सायळ येथे 88.44%, ठाणगाव येथे 73.57%, उजनी येथे 89.18% आणि वडगाव पिंगळा येथे 84.48% इतके मतदान झाले होते। SN न्यूजसाठी संपादकीय विभाग।